सांगितलं होतं की खडबडून जागे व्हा, उठा. कारण आरक्षण हे संपुष्टात आणण्याचं मोठं षडयंत्र झालंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या तोंडावरती आमचं आरक्षण संपवण्याचा घाट घातलाय. आम्ही सगळे 10 तारखेपासून भीम जयंतीच्या तयारीत आहेत. कुणी पताके लावतंय, कुणी झेंडे लावतंय, कुणी बॅनर लावतंय. अनेक जण घुसलेत, पैसे घालून त्या ठिकाणी आम्हाला एंगेज ठेवलंय. दरवर्षी आमच्या बापाची जयंती 5, 8, 10 दिवस, महिनाभर आम्ही करतो. आणि ही जयंती आम्ही साजरी करत असताना आमच्या समोर एक धक्कादायक महाराष्ट्र शासनाचा निर्णय आज ऑनलाईन पडलाय. शासन निर्णय काढलाय 10 तारखेला. कारण या सगळ्या मनुवाद्यांना माहित आहे की बाबासाहेबांचे भीमसैनिक हे पताके लावण्यात व्यस्त आहेत. बाबासाहेबांचे भीमसैनिक हे झेंडे लावण्याच्या याच्यात व्यस्त आहेत. बाबासाहेबांचे भीमसैनिक हे प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यासाठी व्यस्त आहेत. महात्मा फुलेंच्या जयंतीपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीपर्यंत हा समाज व्यस्त आहे. आणि त्याचाच फायदा घेऊन या एससी घटकाचं आरक्षण संपुष्टात आणा असा घाट राज्य सरकारने या ठिकाणी रचलेला आहे. RSS बीजेपीने एससी घटकाचं आरक्षण संपवण्याची सुरुवात केलेली आहे. एक धक्कादायक शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाने आज टाकलाय. आणि एससी अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यासाठी सगळा अंधारात खेळ सुरू आहे. तुम्हाला काही स्पष्ट दाखवलं जात नाही. न्यायमूर्ती अनंत बदर यांनी कोणता अहवाल बनवलाय? मार्चच्या एंडिंगला तो अधिवेशनात मांडला. 1 एप्रिल 2026 ला हा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत आला, पण समोर का येत नाही? आम्हाला का दाखवला जात नाही न्यायमूर्ती आनंद बदरचा अहवाल? अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण म्हणजे आरक्षण संपलं असाच असणारा त्याचा अर्थ आहे. आणि तुम्ही 1 एप्रिलला मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्याच्यात मुख्य सचिव अध्यक्ष म्हणून नेमला. 2 प्रधान सचिव जो सामाजिक न्यायाचा आणि न्यायविधीचा आहे, त्या 2 प्रधान सचिवांना यांनी सदस्य म्हणून नेमलं. आणि या 3 समितींनी हा 10 दिवसाचा गॅप गेला. आणि आता डायरेक्ट 1 एप्रिलला बैठक झाली, 10 तारखेला GR काढलाय की येणाऱ्या 4 दिवसामध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे की नाही यासाठी हरकती पाठवा. कुणाला पाहिजे आरक्षणात उपवर्गीकरण? एससीच्या मोठा घटक म्हणून या ठिकाणी जो समूह आहे त्यांनी तर काही मागणी केली नाही. मग या सगळ्या अहवालामध्ये काय लपलंय? जे कर्नाटकमध्ये झालंय तेच महाराष्ट्रात केलंय का? जे कर्नाटकमध्ये झालंय तेच महाराष्ट्रात केलंय का देवेंद्र फडणवीसजी? जे कर्नाटकमध्ये झालंय तेच केलंय का सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट? सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आरक्षण संपवण्याचा घाट आपल्या नेतृत्वात केलाय. आपण का खडबडून जागे झाले नाहीत? आपण का ही समाजाला बाब सांगितली नाही? आपण का बाहेर पडून समाजाला जाग केलं नाही की हे सरकार माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून जो GR काढतंय तेच GR आरक्षण संपवणारा GR आहे? आनंद बदरचा अहवाल कुठे आहे? काय लिहिलंय त्याच्यामध्ये? वर्गीकरणाचे काय टप्पे बनवलेत? 59 जातीचा कशा प्रकारे तुम्ही नियोजन केलंय? याचं उत्तर द्या. याचं उत्तर दिलं पाहिजे. याचं उत्तर राज्य सरकारने दिलं पाहिजे की अनंत बदर अहवालमध्ये काय लिहिलेलं आहे. याचं उत्तर राज्य सरकार देत नाही. एकानंतर एक गपचूप प्रक्रिया सुरू आहेत. गपचूप. समाजाला काहीच कळू नये. आजचा जो शासन निर्णय त्याच्यामध्ये म्हटलंय की 15 तारखेपर्यंत, लक्षात घ्या, 15 एप्रिल 2025 पर्यंत हरकती पाठवा. dg_sw@bharti.in या ईमेल ID वरती तुम्ही हरकती पाठवा. किती तारखेपर्यंत? 15 एप्रिल 2026 पर्यंत. आमचा समाज जयंती करतोय, तो व्यस्त राहावा तेवढ्या काळात तुम्ही हरकती मागवताय. आमचा समाज जयंतीमध्ये उत्साह साजरा करतोय, तेवढ्या काळात तुम्ही हरकती मागवताय. बार्टीच्या संचालकाला लाज वाटली नाही? सामाजिक न्याय विभागाच्या सचिवाला लाज वाटली नाही? राज्याच्या मुख्यमंत्र्याला लाज वाटली नाही?
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट काहीच वाटलं नाही. कसा पाठवायच्या हरकती? जयंतीमध्ये आम्ही हरकती पाठवायच्या आणि काय हरकती पाठवायच्यात? अरे जो अनंत बदर अहवाल आहे तोच आमच्या समोर आलेला नाही. आम्ही हरकती पाठवायच्यात काय? लोकसंख्या ज्याची जास्त आहे त्याच्या टक्केवारीप्रमाणे तुम्ही आरक्षण देताय का उपवर्गीकरणामध्ये? आम्हाला कसं कळणार? कर्नाटकमध्ये काय केलं नागपाल अहवालनी, आयोगाच्या त्या ठिकाणच्या न्यायमूर्तीच्या अहवालाने? ज्याची लोकसंख्या जास्त आहे त्याला आरक्षण कमी दिलं आणि तिथं आगडोंब पसरलाय. दोन जाती एकामेकाच्या विरोधात वैऱ्यासारख्या उभा राहिल्यात. महाराष्ट्रात तुम्हाला हे करायचंय? भावाभावामध्ये भांडणं लावता, उपवर्गीकरणाच्या नावाखाली आम्हाला वाटता. कळत नाही RSS काय करतंय, कळत नाही BJP काय करू लागले. तुम्ही आम्हाला एकामेकासमोर उभा करताय, पण आम्ही एकामेकासमोर उभे राहणार नाहीत. राज्य सरकार आणि RSSला एक्सपोज केल्याशिवाय शांत बसणार नाहीत. हा शासन निर्णय तात्काळ रद्द करा. 3 महिन्याचा वेळ द्या. आणि मुळात उपवर्गीकरण SC मध्ये आम्हाला नकोय. कुणी मागणी केली? सुप्रीम कोर्टाचा होय, त्या गवाईनी काढलंय. तेवढ्यासाठी RSSने त्याला तिथं पाठवलं होतं. त्यांनी म्हटलं त्या ठिकाणी जजमेंट दिलंय, पण सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे की राज्य सरकारची मर्जी असेल तर त्यांच्या जबाबदारीवर तुम्ही काय कंपल्सरी करावं असं कोणी सांगितलं? पण हे कंपल्सरी तुम्हाला करायचंय का? इथला SC घटक एकामेकाच्या समोर 59 जाती उभा करायच्यात. ही थेरी जी संविधानिक नाही, जी बेकायदेशीर आहे, संविधानिक तरतूदच नाहीये उपवर्गीकरणाची, मग कशासाठी राबवली? हे उपवर्गीकरण कुणाला पाहिजे? बांधवांनो, 14 एप्रिलला आपण जयंती साजरी करणार आणि 15 एप्रिलला हरकत पाठवायची तारीख संपणार. मला सांगा, आपण हरकत कधी पाठवायची? आपण हरकत कशी पाठवायची? जयंतीमध्ये एंगेज असलेला माणूस कशी हरकत पाठवणार? आणि आमच्या पुढे अहवालच नाही तर आम्ही लिहिणार काय? बांधवांनो, आपल्याला खडबडून जागं व्हावं लागेल. तरी मी म्हणलं, भाजपचे लोक जयंतीत घुसलेत कसे? शिवसेनेचे लोक जयंतीत घुसलेत कसे? भव्य भव्य स्टेज यांनी उभे केलेत कसे? यांनी आपल्याला सुनियोजित कट करून आपल्या खांद्याला खांदा लावून मोठे मोठे बॅनर लावून जयंतीमध्ये आले आणि आपल्याला बीजी ठेवून हा GR काढला. त्यांना वाटलं आज 10 एप्रिलला हा GR बाहेर शासन निर्णय जाहीर केला आणि 4 दिवसाचा वेळ दिला तर हे सगळे नाचत बसतील आणि तोपर्यंत आपण आपलं काम करून उपवर्गीकरणाचा घाट घालून त्या ठिकाणी लगेच वर्गीकरण लागू करू. आणि ज्या दिवशी आनंद बदरचा अहवाल डायरेक्ट उपवर्गीकरण जाहीर मध्ये ज्यावेळेस बदलून जाईल ना, त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये वातावरण भयानक दूषित झालेलं असेल. यांना दूषित का करायचं आहे महाराष्ट्र? कारण यांचा अशोक खरात दाबायचा आहे. यांना दूषित का करायचं आहे महाराष्ट्र? कारण सगळेची सगळे अशोक खरात मूत्र कांडामध्ये अडकलेले आहेत. सगळेची सगळे व्हिडिओ व्हायरलच्या प्रकरणात अडकलेले आहेत. सगळेची सगळे भ्रष्टाचारामध्ये अडकलेले आहेत. बेरोजगार तरुण, घाबरलेला माणूस, शेतकरी, लाडली बहीण सगळं यांना दाबायचंय. आणि ते दाबायचं असेल तर काय करायचं? SCला रस्त्यावरती उतरायचं. अनुसूचित जाती घटकाला एकामेकाच्या विरोधात उतरायचं. म्हणजे गॅसचा तुटवडा जातो, पेट्रोलचा तुटवडा जातो आणि मोदींनी हे जे काही या देशामध्ये खेळ खंडोबा केलाय त्याच्यापासून सुद्धा इपिस्टिन फाईल पासून लक्ष दुर्लक्षित होतंय. म्हणून 15 तारखेनंतर यांना आपल्याला एकामेकापुढे उभा करायचंय. ही बार्टी, हा सामाजिक न्याय मंत्री आज आमच्या मुळावर उठलाय. आमचं बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण संकटात आणलंय. भावाभावासारखे आम्ही माणसं सगळे एकीकडे होणार आहेत. कर्नाटकमध्ये कधी जाऊन स्थिती बघा, भाऊ भाऊ एकामेकापुढं शस्त्र घेऊन उभा राहायला लागलेत. तिथं यांनी एवढी मेक मारली, असाच अहवाल दाबून ठेवला. अहवाल पुढे येऊच दिला नाही. आणि ज्या दिवशी अहवाल आला त्या दिवशी कळालं की संख्येने जास्त असलेला टक्केवारीने त्याला आरक्षण कमी दिलं. हा लोकसंख्येने तुम्ही जर टक्केवारीत आरक्षण देत असाल, अरे तर मग त्याच्यामध्ये 59 जातीमध्ये कोणती जात संख्येने आहे? ती जात तर म्हणत नाही आम्हाला वर्गीकरण पाहिजे, तिचा फायदा आहे. पण यांना ज्या जातीची टक्केवारी जास्त आहे तिचं आरक्षण कमी करण्याचा सुद्धा या अहवालामध्ये अजेंडा असण्याची धक्कादायक बातमी यामध्ये लक्षात ठेवा. आणि म्हणून या हरकती 4 दिवसात आम्ही राज्य सरकारला देऊ शकत नाहीत.
आमच्यावरती हुकुमशाही लादू नका देवेंद्र फडणवीस. तुम्हाला काही वाटायला पाहिजे की जयंतीच्या 4 दिवसात आम्ही मेल करायचे कसे. सगळा समाज या ठिकाणी जयंती साजरी करतोय आणि उपवर्गीकरणाच्या